Oh
Hare
Yeah.
घेऊन या चक्रगदा हाती धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी तुका मने पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी पांडुरंगा महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले लसत भक्ती ज्ञाने तरतर विला धार्मिक तरुण दया ज्ञाने शाते विमलमतीने वंदन करू मना ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा राम
अतुलित बलधामं हेम शैलाभदेहं धनुजवन प्रशामं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं मानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं नमामि। जय 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 हनुमान गुसाई कृपा करहु गुरुदेव की नाई। विठल रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। नीलांबुज श्यामल कोमलांगं सीता समारोपित वामभागं कानो महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्णनाथ मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभु जगत जननी माता सीताजी पंढरीनाथ भगवान रुक्मिणी माता भोलेनाथ बाबा पार्वती माता ज्ञानराज माऊली तुकोबा राया समस्त ग्राम देवी देवता उपस्थित श्रोते मंडळी माता पिता बंधू भगिनी सर्वांच्या चरणावर दंडवत करून श्री हरिकथेला प्रारंभ करूया। घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनाचे संहारी। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आणि काही परिहार देणे महत्वाचे असते सज्जन हो। आणि ते परिहार म्हणजे आता सर्वांना माहितच आहे। गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत दशमी पर्यंत आणि आपल्या टोपटाकळी गावातला हा खूप पुष्कळ वर्षापासून चालत आलेला उत्सव 150 वर्षापासून चालत आलेला हा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये नाना प्रकारचे कार्यक्रम अनेक प्रकारचे कीर्तन आपण ऐकलेत। आज पावेतो उद्या सुद्धा कीर्तन होणार आहे। हरिभक्त परायण गुरुवर्य महादेव बाबाजी यांचं कीर्तन उद्या काल्याचं होणार आहे आणि त्या बाबाजीला सुद्धा आणि शतशः प्रणाम करतो। दहा दिवसाचा उत्सव पण यावर्षी मात्र 90 दिवसाचा एक तिथी घडल्यामुळे आणि 9 दिवसाचा उत्सव झाला। 9चा आकडा शुभच आहे। विठ्ठल होत असते कधी कधी 9 दिवसाचा कधी कधी 8 दिवसाचा येते आणि कधी कधी 11 दिवसाचा येते। मग काळकरी म्हणते बरं का मजुरी दुप्पट होते बा एवढ्यानं काही समजते म्हणजे तुमचा कार्यक्रम 11 दिवसाचा 2 सप्ते जाते म्हणे असो 9 दिवसाचा हा उत्सव आणि आपल्या भारतवर्षामध्ये भारतभूमीमध्ये आणि जर आपण पाहू गेलो तर अतिशय 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 महत्वाचा दिवस त्याही भारतभूमीमध्ये परत दुसरा एक भाग सांगतो बरं का। हा संपूर्ण भारतभूमीचा भाग सांगितला एक दुसरा अजून एक भाग सांगतो की ते म्हणजे हिंदू सनातन धर्माच्या दृष्टीने आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा। सनातन धर्माच्या आणि साठी हा दिवस का महत्वाचा आहे। दररोज टीव्ही पाहता तुम्ही दररोज बातम्या ऐकता बरं का। त्या बातम्यामध्ये काय काय चालते काय काय पाहायला मिळते काय काय ऐकायला मिळते कुठे कुठे काय चालू आहे रामाविषयी काय चालू आहे कृष्णाविषयी काय चालू आहे
बरं का. काशी विश्वनाथमध्ये काय चालू आहे, मथुरेमध्ये काय चालू आहे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे बरं का. आणि त्या दृष्टीने धर्म रक्षति रक्षित हा आणि बरं का. आणि धर्माचं जर आणि रक्षण करायचं असेल तर त्यासाठी भगवंताचाच अवतार पाहिजे. धर्माचं पालन करण्यासाठी साधूचा अवतार पाहिजे बरं का. हो, धर्माचं पालन करायचं का म्हणले साधूचा अवतार, आणि रक्षण करायचं असेल तर म्हणले देवाचा अवतार. अतिशय महत्वाचा दिवस राम जन्माचा दिवस, राम नवमी. कदाचित आणि राम शब्द भारतामधून जर म्हटले या दुनियामधून जर कमी केला तर दुनिया सुद्धा शिल्लक राहणार नाही. आपण आणि बोलताना बोलत असतो ना, अहो काय राम आहे म्हणले. काही तथ्य नसेल एखाद्या वस्तूमध्ये एखाद्या माणसामध्ये तर आपण म्हणतो काय राम आहे त्याच्यामध्ये, आणि खरंच आहे. अरे राम आहे आतमध्ये आणि म्हणूनच तुम्ही आम्ही काम करतो. जर राम नसेल तर म्हणले आपलं काम सर्व जागेवर बसेल. रामायणात वर्णन केलेलं आहे भगवंताचं की परमात्मा जो आहे म्हणले तो अनेक अवतार घेऊन म्हटले आणि भक्तांचा आपल्या भक्तांचं काय करतो, कष्ट निवारण करतो तो परमात्मा. आता कोणी म्हणतील बरं का, इमानदारीने सांगायचं, काही बोलायचं नाही. भगवान कष्ट निवारण करतो. कष्ट कोण देऊन राहिले तर भगवान कष्ट निवारण करतो. तर जे आणि सनातन धर्मीय आहे, जे भक्त आहेत, भोळे भक्त आहेत, भक्ती करणारे आहेत, तर त्यांना कष्ट कोण देत आहे. मनातल्या मनातच हात वर करून द्या, मनातल्या मनातच विचार करून द्या बरं का. आणि असे जे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना दंड देण्यासाठी आणि आमचे रामचंद्र प्रभू ते अवतार घेतात. त्याही वेळेला बरं का, जेव्हा रामचंद्र प्रभू रामटेक मध्ये आले आणि रामटेक मध्ये आल्यानंतर ऋषी अगस्ती महाराजांच्या आश्रमात आले आणि विचारलं. सर्व ऋषी मंडळी त्यांच्या सोबत आहे. भगवंताने विचारलं की एक हाडाचा ढेर पाहिला म्हणले, ढीक, हाडाचा ढीक. आणि रामचंद्राने विचारलं की म्हणले हे हाड कशाचे आहेत. आणि तेव्हा त्या मुनी लोकांनी सांगितलं निशिचरणी कर सकल मुनी खाये सुनी रघुवीर नयन जल छाये निशिचर निकर सकल मुनी खाये. देवा मुनी लोकांना, साधू लोकांना म्हटले आणि राक्षस लोकांनी त्यांनी म्हटले खाल्लं म्हटले, आणि त्यांना खाल्ल्यानंतर त्यांची ही हाड आहेत म्हटले. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताने वर हात केला आणि वर हात करून त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली बरं का. आणि त्या प्रतिज्ञेला हिंदी भाषेत काय म्हणतात, त्याला टेक, काय म्हणतात, टेक. निशिचरही न करो मही भुज उठाई पण कीन सकल मुनि न के आश्रमणी जाई जाई सुख दीन. रामटेक मध्ये बरं का, भुज उठाई पण कीन, काय पण केलं त्यांनी की निशिचर हीन करो मही, म्हणजे ही जी पृथ्वी आहे ही निशिचर हीन करतो म्हटले. आता एकही राक्षस घ्यायला ठेवत नाही. रामाने प्रतिज्ञा केली त्या ठिकाणी, आणि प्रतिज्ञा म्हणजे काय, टेक. आणि म्हणून त्याला म्हणतात रामाची प्रतिज्ञा, रामाची टेक. इति राम
गावाचं नाव रामटेक. विठ्ठल विठ्ठल. हे राक्षस लोक पहिलेपासूनच आहेत बरं का. आणि आता भगवंताला अवतार घ्यायचं कामच नव्हतं बरं का. बघा गीतेप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर धर्माची हानी झाल्यानंतर म्हणले आणि मी त्या बरं का त्यासाठी मी अवतार घेतो. आता धर्म नष्ट कोण करतात हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का. धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो पण धर्म नष्ट कोण करतात, धर्म भ्रष्ट कोण करतात? राक्षस लोक. म्हणजे अर्थात ते दुराचार्यांना शिकवण देण्यासाठी त्यांचा नाश करण्यासाठी भगवान प्रगट होतात. जब जब होई धर्म की हानि बाढ़ी असुर अधम अभिमान. जब जब होई जेव्हा जेव्हा म्हणले आणि धर्माची हानी होते त्या गीतेतला संपूर्ण संवाद गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी रामायणामध्ये लिहिला. विठ्ठल बाडे चोर बहु बाडे खल बहु चोर जुआरा जे लंपट जे परदार लंपट आहेत अशा प्रकारचे म्हणले लोक निर्माण झाले राक्षसी वृत्तीचे, दुसऱ्या स्त्रीवर आणि वाईट नजर टाकणारे. आणि अशाच्यासाठीच बरं का त्या रावणाचा अवतार झाल्यानंतर हे वर्णन केलं. काय काय सांगितलं? भक्ताचं दुःख, भक्ताला दिलेला त्रास भक्त काही म्हणणार नाही पण आमच्या देवाला ते सहनच होत नाही. नामयाच्या पाठी चाले उडी मारली बा यावर नाव नागपूरले कशी काय उडी मारली म्हणून ज्या भक्ताच्या चरणाची रज बरं का, ज्या भक्ताच्या चरणाची रज आपल्या अंगाला लागली पाहिजे, आपल्यावर उडाली पाहिजे. आणि म्हणून म्हणले भगवान त्या भक्ताच्या पाठीमागे चालतो म्हटले. त्या गोपिकांच्या चरणाची रज आपल्याला खायला मिळाली पाहिजे. आणि म्हणून भगवान म्हणले ते बिमार होण्याचं काय करतात, नाटक करतात. आणि असे जे प्रिय भक्त आहेत अशा प्रिय भक्ताला म्हटले जर राक्षसी वृत्तीची लोक आणि त्रास देत असतील तर ते म्हटले भगवंताला कसं सहन होईल. बघा कोणत्याही दुश्मनाचा प्रतिकार करायचा नाही. कितीही मोठा दुश्मन असू दे आपला, त्याचा प्रतिकार कधीच करायचा नाही. त्याची विनंती देवाकडे करायची. देवाला म्हणायचं की देवा मी याचं काहीच केलं नाही. म्हणले हा का दुश्मन बनला? म्हणले देवा याच्याकडे तो पाहून घे. आपण कधीही ओटे फसायचे नाही. कारण
भक्तांचं दुःख म्हणले आणि भगवंताला सहन होत नाही आणि म्हणून त्यांनी बरं का परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि। यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि। तेव्हा तेव्हा म्हटले मी प्रगट होतो जप जप होई धर्म की हानी बागही असुर अधम अभिमानी। कसे लोक ओ मान ही मातो पिता नहीं देवा साधो न बन करवा वही देवा। राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय करही आम्ही विजाई नाही भरणी सीदई विप्रधेनु सुरधरणी। मां नहीं मातो पिता नहीं देवा साधु न सन करवा वही सेवा। भगवान शिवजी कथा सांगत आहे बरं का कुणाला पार्वती मातेला। उमा राम गुण गूढ पंडित मुनि पावही विरती पावही मोह विमूढ जे हरि विमुखन धर्म रती। भगवान म्हणाले की हे उमा जे लोक म्हणले आणि परदार लंपट आहे परधनावर जाती नजर आहे दुसऱ्याच्या स्त्रीवर जाती नजर आहे जे आई वडिलाला मानत नाही जे म्हणले देवाला मानत नाही जे धर्माला मानत नाही जे पोती मानत नाही जे पुराणाला मानत नाही जे गो मातेला मानत नाही बरं ती जय विप्रधेनो सुरधरणी जे म्हणले ब्राह्मण देवताला मानत नाही हो आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत ते म्हणले साक्षात राक्षस आहेत। विठ्ठल ऐसे आचरण जिना के भवानी ऐसे आचरण जिना के भवानी ऐसे आचरण जिनके भवानी अनते जाने हो निशिचर सब प्राणी। सब शब्द लावून दिला बरं का जेवढे असे वाईट आचरण करणारे आहेत ते राक्षस आहेत म्हटले बरं का। दारू पिणं माणसाचं काम नाही हे राक्षसाचंच काम आहे। मांसाहार करणं हे माणसाचं काम नाही हे राक्षसाचंच काम आहे। आपली पत्नी सोडून दुसऱ्याच्या स्त्रीवर आणि वाईट नजर टाकणं हे माणसाचं काम नाही हे राक्षसाचंच काम आहे। आणि म्हणून बघा रामचंद्राचं चरित्र आणि हे एवढं आदर्श आहे आपल्या जीवनामध्ये आणि त्या रामाला शिव्या देतात लोक दररोज एकही दिवस खाली जात नाही बरं का। अरे तुम्हा आम्हाला शिव्या देतील याच्यामध्ये काय नवल आहे गुंगटकर महाराज। रामाला शिव्या देऊन राहिले रामाला दररोज
आणि कोण देऊन राहिले? लंकेमधले. हो, इकडचे अयोध्येतले खायला शिव्या देतात. हे सगळे लंकेमधले बरं का शिव्या देणारे. विठ्ठल रामचंद्राचं जे चरित्र आहे ते आदरणीय बरं का. एवढा मोठा आदर्श आहे. हो, ऐकून घ्या मावल्यांनो. कौशल्येसारखी सासू झाली नाही, सीतेसारखी सून झाली नाही, भरतासारखा बंधू झाला नाही, दशरथ सारखा राजा झाला नाही आणि रामासारखा दुसरा कोणीच नाही. हे आदर्श आहे बरं का. मानव जीवन मानवाला टिकून राहायचं असेल तर रामाच्या पायावर पाय देऊन चालावं लागेल. आणि त्याच्यासारखं आचरण नाही केलं, त्याच्या विरुद्ध जर आपण वागलो, अहो मानव जाती नष्ट होईल. मानव जाती संपूर्ण दुनिया संपूर्ण जगत आणि भारताकडे पाहताय बरं का. भारताच्या संस्कृतीकडे पाहतात. काय संस्कृती आहे भारताची. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पापी असो, चांगला असो, दुष्ट असो, भ्रष्ट असो, कोणीही असो बरं का, की ते कोणीही दुःखी नाही झाले पाहिजे. सगळेच्या सगळे सुखी झाले पाहिजे. आणि अशा प्रकारचं चिंतन करणारा धर्म जर कोणता असेल तर तो आहे हिंदू सनातन धर्म. वेदाने सांगितलं सगळेच्या सगळे म्हणले सुखी झाले पाहिजे. कोणीही. आमच्या साधू संतांचा नारा आहे. कोणता नारा? आपण नारे देतो का नाही? आता नारे पुष्कळ निघाले ते काही मी सांगत नाही. नारा देणारे नाऱ्याप्रमाणे वागत नाही. तर विठ्ठल कोणता नारा आहे? हो, साधू संतांचा. विश्व का कल्याण. कोणाचं? विश्व का कल्याण हो. कोणत्या धर्माच्या कोणत्या जातीतले लोक असं म्हणतात की सर्वांचं कल्याण झालं पाहिजे. ते फक्त एक आणि एकमेव आणि त्या हिंदू सनातन धर्मानेच म्हणावं. अहो, इतर लोकांमध्ये तर मारो काटो तोडो, चाला तलवारी चालवा, बंदुकाच्या घोड्या चालवा, सहज पाप्रपीय. ते लोक राक्षस लोक ज्या वेळेला म्हणले ते अत्याचार करत होते ना रावणाच्या काळामध्ये, म्हणले सहज ते जे तामसी लोक आहेत त्यांना म्हणले सहज आणि पाप आवडते म्हटले त्यांना. हो, त्यांना हे मारणं तोडणं रक्त पाहणं म्हणले याची त्यांना लय आवड. तुम्हाला दया पाहायची असेल, दया पाहायची का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे, जो आपल्या शरणामध्ये आला, शत्रू जरी असेल तरी तो जर शरणामध्ये येत असेल तर त्याला मरण द्यायचं. आणि याला म्हणतात हिंदू सनातन धर्माची दया.
आणि म्हणून बघा, असा हा हिंदू सनातन धर्म आहे आणि या धर्माचा जे पालन करणार आहेत बरं का, ते साधू संत. त्या साधू संतांच्या रक्षणासाठी आणि परमात्मा म्हटले आणि वेळोवेळी अनेक अवतार घेतले. प्रल्हादाकारने संभी अवतार केला, अवतार केला. भगवान आणि या पृथ्वी तलावर मधले तो अवतरित होतो. प्रल्हादाकारने संभी अवतार केला आणि विदारोनी दैत्य प्रेम पणा पाजिला. कौरवी पाचाळी सभेमध्ये आणली अनवस्त्र हरणी वस्त्रे कैसी झाली महाबोली. दुर्वास पातला खळावयावनी धावसी लवलाये शाखा देवोनी. कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती दातार अनकरी माझा अंगीकार तुका म्हणे. आंबा ऋषीसाठी बरं का, आंबा ऋषीसाठी जन्मत होती. आणि म्हणून म्हटले भगवान परमात्मा आणि त्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी परित्राणाय साधूनाम पहिल्या नंबरवर आणि साधूंचं रक्षण. कदाचित म्हणले साधू जर जिवंत राहिले तर म्हणले धर्माचं रक्षण ते आपोआप होऊन जाईल. सर्व हे अवतार वर का, पूर्ण अवतार, परिपूर्ण अवतार, परिपूर्णतम अवतार, आवेश अवतार. अवताराचे प्रकार आहेत. भागवतामध्ये मुख्यत्वाने 24 अवतार सांगितले बरं का. 24 अवताराची कथा म्हणजे श्री भागवती कथा. त्यामध्ये ही 10 मुख्य अवतार. घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो. कोणता धंदा करतो म्हटले परमात्मा. सांगितलं की अनेक अवतार त्याच्या आणि अवताराला पार नाही, त्याच्या चरित्रालाही पार नाही. म्हणून म्हटलेलं आहे की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविष्टरम एकैकमक्षरम पुंसाम. काय होते बस खाली विठ्ठल एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविष्टरम. हरि अनंत हरि कथा अनंता कहरी सुनहि बहुविधि सब हरि कथा
शंख चक्र गदा पद्म सहित हरि शंख पद्म गदा सहित पद्म सहित हरि अवताराची राशी आहे म्हणले तो बरं का आणि ते सर्व अवतार आणि भक्तांच्या आणि रक्षणासाठी चारो चरित नाना विधी करही निव्वळ म्हणले दृष्टांता संहार करतो असं नाही की जयाती लिले माझी नीती जी आली दिसे तो लीला करतो म्हणले आणि ते लीलेच्या द्वारे म्हणले आपली जी नीती आहे आणि त्या नीतीला म्हणले भगवान परमात्मा जिवंत ठेवतात घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो बरोबर आहे अवतार जर म्हणलं तो दुष्टांचा नाश करण्यासाठी घेतो तर मग हातामध्ये आयुध करतातच मग वास्तविक पाहता ज्या अवताराचा पण वर्णन करत आवाज त्याच्या हातामध्ये म्हणले गदाही नाही आणि शंखही नाही आणि चक्रही नाही मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू अनेक अवताराचं वर्णन आहे परंतु आज आपल्याला म्हटले मुख्यत्वाने आणि रामचंद्राच्या अवताराचं वर्णन करायचं आहे आज राम जन्म आहे ना अनेक अवतार ते कशा कशासाठी झाले आणि याचं वर्णन न करता रामाने अवतार का घेतला राम जन्म जहि कारण होई इदमे तम कही जाई न कोई रामाचा अवतार कशासाठी होते हे तर म्हणले एकाएकी काही कोणाला सांगता येत नाही हे तर म्हणले ब्रह्मदेवाच्या बापालाही सांगता येत नाही जसं म्हटले आणि रामाचं गुणगान म्हणले स्वतः रामचंद्र प्रभू सुद्धा करत नाही तेही करू शकत नाही म्हणले राम न सकही नामगुण त्याच्या नामाचं वर्णन ते स्वतः सुद्धा करू शकत नाही आणि त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याचा रामाचा जो चरित्र आहे म्हणले त्या चरित्राचंही वर्णन कोणी करू शकत रामाचं चरित्र इतर ग्रंथ आहेत बरं का काय ना मध्वयम भद्वयम जैव किती 18 पुराण पुष्कम गारुडमेवच नारीम वाग्मी पुराणानि पुष्कम गारुडमेवच 18 पुराण अन्य प्रकारचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत बरं का उपनिषद आहेत आणि महाभारतासारखा ग्रंथ आहे शिवपुराण आहे वेगळे ग्रंथ आहेत परंतु भागवत सांगणं हे खूप सोपं भागवत सांगणं खूप सोपं आणि रामायण अतिशय अवघड रामायण अतिशय अवघड का तर म्हणले आणि रामाचा जो अवतार आहे तो रामाचा अवतार नेमका कोण्या कारणाने झाला हे तर म्हणले सांगता येत नाही राम जन्म के हेतु अनेका परम विचित्र राम सिया राम जय जय राम राम जन्म के हेतु अनेका
कोणतं कारण लावायचं नेमकं? दशरथ राजाला संतती नाही बरं का, आणि त्या संततीसाठी त्यांना यज्ञ करायचं काम पडलं. मग संतती नाही तर संतती झाली कशी? मग यज्ञ केला म्हणून संतती झाली. का श्रावणाच्या आईवडिलाने शाप दिला होता की तू सुद्धा म्हणले मरायच्या वेळेला, आणि तुझ्या समोर तुझा मुलगा पुत्र राहणार नाही, एकही पुत्र राहणार नाही. मग हे त्यांनी दिलेला जो शाप आहे तो शाप ठरला का आशीर्वाद? तो आशीर्वाद ठरला बरं का. म्हणजे याचा अर्थ असा की राम म्हणजे दशरथ राजाला मुलगा होणार. ज्या अर्थी श्रावणाचे आई वडील म्हणतात की तू मरायच्या वेळेला तडपशील, तुझ्या समोर तुझा मुलगा राहणार नाही. बरोबर आहे का नाही? मग श्रावणाच्या आई वडिलांनी शाप दिला आणि म्हणून राम जन्माला आले, का नारदाने शाप दिला म्हणून आले? द्रौपदी नमा. आता वेळ आहे का निबर का? आता मला असं झालं की एवढ्या वेळेमध्ये आता काय काय सांगावं? मनुष्य रूपा ज्ञान विराग जनुधरे शरीरा. म्हणून आणि शतरूपाने यांनी तपस्या केली, अशी तपस्या केली, अशी तपस्या केली. अशी तपस्या करायची का भगवान घरी आले पाहिजे, अशी तपस्या करायची. अनुसया मातेसारखी का तीनही देव भिक्षुक म्हणून आपल्या दारावर भिक्षा मागायला आले पाहिजे. बरं का? याला म्हणतात खरी तपस्या. आमची तपस्या आहे. साधू संतांनी तपस्या केली, त्यांच्या घरी देव आले. आमची तपस्या पाहून घरात असलेला बाहेर निघून जाते. आमची तपस्या पाहिली, घरामध्ये असं कदाचित तो बाहेर चालला जाते. बरं का? खरतर तपस्या केली आणि साक्षात भगवान आणि सशंक चक्रम सकिरीट कुंडलम शंख चक्र गदा पद्म सहित. जो आणि परमात्मा योगी लोकांना दुर्लभ बरं का. जन्म जन्म मुनी जतन करा, जन्म जन्म मुनी जतन करा. जन्म जन्म मुनि जतन कराही अंतराम कही आवत नाही. योगिया दुर्लभ कोण्या देवीला योगिया दुर्लभ कोण्या देवीला
राजाच्या समोर येऊन उभा राहिला आणि सांगितलं की राजाला सांगितलं, राजा साहेब मी तुमच्यावर प्रसन्न आहो, काय मागायचं आहे ते मागून घ्या. मनू आणि शतरूपाराने आग्रह केला पण ते म्हणाले काहीच पाहिजे नाही म्हटले आम्हाला. पण केली एक मागणी, खूप आग्रह केला भगवंताने तर मग केली मागणी. म्हणले देवा तुम्हाला जर द्यायचंच असेल तर म्हणले एकच द्या. म्हणले काय? चाहूं तुम्ही समान सुत, तुमच्यासारखा मला मुलगा पाहिजे. भगवान म्हणाले माझ्यासारखा दुसरा जगात कोणीच नाही, माझ्यासारखा म्हणले मी एकटाच आहो. आणि म्हणून हे मनू महाराज, हे शतरूपाराने मीच म्हणले आणि तुमच्या घरी जन्माला येणार, याचा पुढचा जो तुमचा जन्म आहे तर मनू महाराज म्हणले तुम्ही होणार कोण? राजा दशरथ. आणि शतरूपाराने होणार कोण? म्हणले दुसऱ्या जन्मामध्ये त्रेतायुगामध्ये म्हणले कौसल्या माता. आणि तिथे म्हणले तुमच्या पोटी मी राम रूपाने जन्म घेणार. विठ्ठल विठ्ठल. नारद शाप दीन एक बारा, आणि एकदा म्हणले कोणासाठी अवतार? मग म्हणले नारदाने शाप दिला भगवंताला. का शाप दिला? एकदा म्हणले नारदजी महाराजांनी बसले समाधीला, समाधी लागल्यानंतर सुनासी रच मम पुढे पासा. म्हणजे त्याला काय, त्या इंद्राला काय वाटलं की म्हणजे देव ऋषी जेव्हा मम पुरा भासा, हा म्हणले माझ्या आणि लोकांना येण्यासाठी तपस्या करत आहे. म्हणून नारदाची तपस्या भंग करण्यासाठी त्या इंद्राने अप्सरा पाठवली, पूर्ण सैन्य पाठवलं, गाणारे गंधर्व पाठवले, बरं का, नाचणाऱ्या अप्सरा पाठवल्या, नाना प्रकारचे वाद्य त्याच्यामध्ये. आणि असं काही आणि त्या वाद्याला सुरुवात झाली. ती अप्सरा नृत्य करायला लागली. कोणाला? म्हणले त्या नारदाची समाधी भंग करण्यासाठी. म्हणून पण ते नारद होते, ते नारदजी महाराज होते. कामदेवाने आणि त्या नारदावर आपले काम बाण सोडले, परंतु नारदावर काहीही त्याचा असर झाला नाही. तर मग मात्र तो इंद्रदेव त्यांना शरण आला आणि सांगितलं की महाराजजी म्हणले मला क्षमा करा, मला वाटलं म्हणले तुम्ही जे तपस्या करत आहात ते माझं पद घेण्यासाठी, पण म्हणले तुम्ही मला क्षमा करा. काय झालं तरी काय? अहो म्हणले काय तुमचा महिमा, कामदेव काम, या कामाने भल्याची वाट लावली. इंद्रा पडली भागे तुमच्या आमच्या सारखे साध्या लोकांची काय तिथे गिनती आहे हो. या कामाने तो तर म्हणले हरिहराती सामाजिक वतवालयेने नटविले बहुताचे, तो तर म्हणले हरिहराची आबरू घेतो. कोणाची? आणि म्हणून बर का माणसाने अभिमान करायचा नाही.
वागण्याचा प्रयत्न अवश्य करायचा, चांगलंच वागायचं बरं का, त्याच्या अधीन जायचं नाही, परंतु अभिमान कोणीही करायचं नाही. विठ्ठल मारली शंकरा आणि केला ब्रह्मयाचा येड कामधन तो केवळ पंचान असा तो काम. आणि महाराज काय सांगा म्हटले, किती तुम्ही आणि कामदेवाचा तुमच्यावर काही असर पडला नाही. आणि फुगली नारदाची छाती आणि गेले कुठं कैलासामध्ये अगोदर. आणि कैलासामध्ये जाऊन भगवान शंकराला सांगितलं का, तर काम जिंकणारा जो आहे, कामाला जाणारा म्हणले एकच भगवान शंकर आहे, दुसरा कोणीच नाही म्हटले. आता त्या यादीमध्ये आपलं नाव दुसरं टाकून द्यायचं. आणि मग भगवान शंकराला सांगितलं की मी म्हटले असं असं आणि काम जिंकलं. भगवंताने सांगितलं नारदा बापू म्हणले हे मला सांगितलं तर काही हरकत नाही, पण वैकुंठामध्ये जाऊन भगवान श्री हरीला म्हणले असं कधीच सांगायचं नाही. माणसाले जाऊ नको तिथं म्हटलं का गेल्याशिवाय राहत नाही. जाऊ नको म्हटलं की तिथे गेल्याशिवाय राहत नाही. पाहू नको म्हटलं. मला वाटलं अरे 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 म्हणले याला वाटते की मी जे असलो पाहिजे. आणि कुठे गेले, तिथंच गेले वैकुंठातच. आणि सांगितलं भगवंताला, भगवंताने ओळखलं होतं. हो तो म्हणले सर्वांच्या अंतरामध्ये वास करतो. देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता आहे की देव चतुर जाणून आणि ओळखलं नारद कशासाठी आले. नारदाने सांगितलं देवा मी म्हणले कामाला जिंकलं. देवाने सांगितलं की अहो महाराज तुमचं तर नाव घेतलं तर काम नष्ट होते म्हटले. विठाला आणि तुम्ही स्वतः म्हटल्यावर मग काय पाहावं लागते. आणि भगवंताने विचार केला अरे 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 उर अवतरे गर्भ तरु भारी आणि अवधी उकारी गर्वरूपी वृक्ष आणि नारदाच्या मनामध्ये म्हणले निर्माण झालेला आहे. तो गर्वरूपी वृक्ष आता लहान आहे म्हणले, लहान असताना उठून टाकायला पाहिजे. आणि म्हणून भगवंताने माया केली. अशी माया रचली. नारदजी महाराज निघून गेले, परंतु रस्त्यात भगवंताने असं एक नगर निर्माण केलं. हो आणि त्या नगरीचा राजा आहे, त्या राजाचं नाव आहे शीलनिधी राजा. निर्माण केलं मायेने, काहीच नाही तिथं बरं का, काहीच नव्हतं. मायेचं निर्माण केलं शीलनिधी राजा. विश्वमोहिनी तासो कुमारी विश्वमोहिनी नावाची कन्या, ती माईकच बरं का, सर्व माईक, काहीच खरं नाही. आणि त्या विश्वमोहिनीचा स्वयंवर आहे. देशोदेशीचे आणि राजे आलेले आहे, सगळे राजे बसले. आणि त्यामध्ये नारदजी महाराज तिथे खाली उतरले. नारदजी महाराजांना दंडवत केलं. राजाने सांगितलं की महाराज म्हटले या 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 महाराज या, माझ्या मुलीचं भविष्य सांगा. आणि म्हणून त्या मुलीला बोलावलं. अशी ती सुंदर मुलगी, ते भगवंताचं स्वरूप होतं. सर्व भगवंताने रूप धारण केलेलं होतं. आणि तिच्याकडे नारदजी पाहतच राहिले होते. आणि नारदाच्या हातामध्ये जेव्हा तिने हात दिला आणि पाहिलं नारदानी, आता ती भगवंताची माया, एकही रेखा, ऐकून घ्या बरं का, हे महत्वाचं आहे. एकही रेखा म्हणले तिच्या हातावर अशुभ, एकही रेखा अशुभ नाही. सगळ्या रेखा आपल्या घरच्या गंगीच्या हातात एकही रेखा शुभ नाही बरं का, साऱ्या रेखा अशुभ. हो पुत्रप्राप्ती म्हणले नाही, गणप्राप्ती म्हणले ते अपुरच आहे म्हणले, एवढीच. अरे अरे म्हणले काय ही काय स्त्री आहे, एवढ्या शुभ. आणि रेखा म्हणले हिच्या आणि हातावर, हिच्या सोबत तो लग्न करेल म्हणले त्याचा त्रिभुवनामध्ये कोणीही नाश करणार नाही. करायला लागले विचार. मग हे विधी मिलाई कवन विधी बाला, ही
ती जर आपल्याला मिळाली म्हटले भुलले नाराजी बरं का. हो म्हणून म्हणतो महाराज लोकांनी वैराग्य दाखवायचं नाही. अगोदर आपल्याजवळ किती वैराग्य आहे हे पाहायचं आणि नंतर दुसऱ्याची निंदा करायची. विठ्ठल नागमिले भगवे योगी आणि भुलले तर आणि केली प्रार्थना. आता म्हणले हिच्या सोबत जर आपलं लग्न व्हावं असं वाटत असेल तर म्हणले इथे रूप पाहिजे चांगलं. कारण राजे महाराजे बसले होते अतिशय रूपवान आणि आपल्याला म्हटले यांच्यापेक्षा जास्त जर आपण सुंदर बनलो तर मग म्हणले आपल्याच गळ्यामध्ये माळ घालणारी. आणि म्हणून भगवंताची प्रार्थना केली. भगवान प्रगटच झाले. त्याला करायचंच होतं ते लगेच प्रगट झाले. आणि करहु शोभे गीतास महितोरा जे विधी होईनाथ हित मोरा. आणि करहु शोभे गीतास महितोरा. देवाला सांगितलं देवा मला काहीच पाहिजे नाही म्हणले. या वेळेला फक्त तुझा जो सुंदरपणा आहे म्हणले तो सुंदरपणा मला देऊन टाक म्हटले. भगवान म्हणाले हे मस्तु काही कृपा निधान. आणि सांगितलं काही हरकत नाही म्हटले. भगवान झाले अंतर्धान. यांना वाटलं की आपल्याला आता म्हणले एवढं सुंदर रूप प्रगट प्राप्त झालं. आणि त्या सभेमध्ये जाऊन बसले नाराजी महाराज. पण कशाचं तोंड दिलं होतं त्याला? माकडाचं तोंड बरं का. माकडाचं तोंड दिलं त्याला. भगवान आपल्या भक्ताला वाईट मार्गाने जाऊ देत नाही. कृपाळू आहे म्हणले तुका म्हणे कृपानिधी आम्हावतरी नावेमध्ये. तो आपल्या भक्ताला कधीही कष्टी होऊ देत नाही. आपल्या भक्तावर तो कधीही संकट येऊ देत नाही. आपल्या भक्ताला तो कधीही विकाराच्या अधीन जाऊ देत नाही. आणि बस ती आली राजकुमारी. काय तिचं चाललं काय तिच्या अंगावरले आणि अलंकार काय तिचे डोळे काय तिचं स्वरूप. आणि आली बघा. नारदजी बसलेले होते. नारदाकडे तर चुकूनही पाहिलं नाही म्हटले तिने. चुकून सुद्धा नारदाकडे पाहिलं नाही. या राजाकडे पाहतात त्या राजाकडे पहा. आणि हा म्हणले मग खोकलायला लागला. वाटलं म्हणले आपल्याकडे पाहिलंच नाही अजून. आपल्याकडे जर पाहिलं तर म्हटले आपल्याशिवाय म्हणले ही दुसऱ्याला वरणारच नाही म्हणले ही वेळी. म्हणून म्हणले कुणी कुणी मुनी उकसाई. परत परत म्हणले असं खोकलल्यासारखं करतात. ते त्यांच्याजवळून निघून गेले. असं वर्णन केलेलं आहे की परत नारद म्हणले आणि दुसऱ्यांदा त्या लाईन मध्ये जाऊन बसले म्हणले. जे लाईन चालू झाली त्या लाईन मध्ये. आणि भगवंताने राजकुमाराचं रूप धारण केलं. त्या सभेमध्ये जाऊन बसले आणि त्या राजकुमारीने विश्वमोहिनीने त्याच्या गळ्यामध्ये मला अर्पण केली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवायची पद्धत आहे बरं. तुम्ही मन चालवा. आता नव्या पद्धती निघून राहिल्या बरं का. आता टाळा वाजवण्याची पद्धत ते उंटाच्या घरी लग्न झालं म्हणे बरं का. उंटाच्या घरी उंट पाहिला एवढा सुंदर प्राणी. काय त्याचे पाय काय त्याचं ते रूप काय त्याचं ते वर्ष ते काय म्हणते त्याला काय म्हणते ते. आणि त्याच्या घरी लग्न झालं म्हणे. भटजी बाबा कुठचा नाव बा म्हणे. आता म्हणे चांगला भटजी आहे म्हणे. गाढव महाराज की गाढवाचाही जय जयकार केला बरं का. गधायला आणलं बरं का. ते लग्न लावासाठी मंगलाष्टक म्हणण्यासाठी म्हणा महाराज म्हणले. आणि महाराजाने ते शांतीपाठ केलं चालू. मग वाक चिक वाक चिक वाक चिक. ते म्हणे नवरदेवाले नवरदेव म्हणतो काय तुमचं रूप आहे म्हटले. काय तुमचं रूप म्हटले. हृष्टानांच्या गृहं लग्ने गर्दभा शांतीपाठ कहा. कुठाच्या घरी लग्न गद वेदमंत्र म्हणायला. आणि ते नवरदेवाचं वर्णन करे. गध भटजी बुवा आणि नवरदेव भटजी बुवाचं वर्णन करे बरं का.
ते म्हणत जाय काय तुमचं रूप आहे हो, आणि उठ म्हणत जाय बरं का काय तुमचा आवाज आहे भटजी वाळ असा तर आवाजच ऐकला नाही. परस्परम प्रशंसन्ति अहो रूप महो ध्वनी. विठ्ठल बस झाला हाहाकार. नारदी रडायला लागली. आता काय करावं म्हटले. आणि शिवगण होते त्याच्यामध्ये 2 शिवगण आणि तेच खरे होते बरं का. शिवाचे गण नारदाच्या दोन्ही बाजून बसले होते आणि ते लागले हसायला. ते म्हणजे काऊन हसता रे. परत परत काऊन हसता. त्याला म्हटलं महाराज म्हणले पाण्यामध्ये जाऊन आपलं तोंड बघा म्हणले. याने म्हणले पाण्यामध्ये जाऊन तोंड पाहिलं तर तोंड कशाचं माकडाचा तोंड. अरे 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 देही हूँ शापकी मरी हूँ जाई जगत मोरी उप हासक. आता म्हणले त्याला म्हणले आणि शाप द्यावं का म्हणले आपण स्वतः मरावं म्हणून त्या मंडपाच्या बाहेर पडले. बीजही जात मिले धनुजारी. आणि मधातच भेटले म्हणले भगवान. पण एकटे होते का. संगरमा सोई राजकुमारी. हा नवरदेव पुढं पुढं आणि त्याच्या मागे एक जुनी बायको आणि एक नवी बायको बरं का. जुनी म्हणजे संगरमा म्हणजे लक्ष्मी आणि तिच्यासोबत म्हणले तीच राजकुमारी. अरे 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 बापरे म्हणले हा होय म्हटले यांनी आपल्याला ठगवलं म्हटले. बंचे ही मोईच्या भनी धरी दे हा. आता म्हणले माझा शाप घे की तुला म्हणले राजकुमाराचं रूप धारण केलं म्हणून अयोध्या नगरीमध्ये तू राजकुमाराच्या रूपाने जन्म घेशील. विठ्ठल 2 शिवाचे गण होते ते थरथर कापायला लागले. ते म्हणतात नारदजी म्हटले आम्हाला क्षमा करा. त्यांना शाप दिला होता राक्षसासारखे तुम्ही म्हणले आणि माझी चेष्टा करत होते म्हणून तुम्ही दोघेही राक्षस व्हा. एक शिवाचा गण बनला नारदाच्या शापाने रावण आणि दुसरा बनला कुंभकर्ण आणि त्यांना मारण्यासाठी राम अवतार. विठ्ठल कपिया कृती तुम. नारदाने काय शाप दिला. तुम्ही म्हणले मला माकडाचं तोंड दिलं ना. आता जा म्हटले तुम्हाला शाप देतो की तुमची पत्नी तुम्ही जसे म्हणले माझी पत्नी तुम्ही हिरावून घेऊन गेले मला मिळणार होती तसाच म्हणले एक राक्षस आणि तुझी पत्नी म्हणले हिरावून नाही. मला म्हणले वंचित केलं मला माकडाचा रूप दिलं म्हणले तुम्ही म्हणून माकडाची सहायता घेतल्याशिवाय तुमची बायको तुम्हाला रावणा करून सोडून आणता येणार नाही. नारद शाप दीन एक गिरिजा चकित भये तुनी बाणी. नारद विष्णू भगत पुनी ज्ञानी. नारदाच्या शापामुळे बरं का अशा किती कथा आहेत. अशा राम अवताराचं हेतू कारण एक कारण मात्र सांगता येत नाही आणि म्हणून रामायण ग्रंथ हे सर्वापेक्षा अवघड बरं का. ज्याला सांगता येते त्यांनीच रामायण सांगायचं. प्रताप भानुराजाची कथा आहे. वाढले किती ते सांगा आणि किती वाजता जन्म करायचा ते सांगा. 12 वाजून 20 मिनिटांना जन्म करायचा. प्रताप भानु नावाचा राजा होता. त्याला आणि ब्राह्मणाने शाप दिला. तो आपल्या कुळाच्या सहित आणि राक्षस बनला बरं का. तो प्रताप भानु बनला रावण. धर्मरुची नावाचा त्याचा प्रधान होता तो बनला विभीषण. आणि मर्दन नावाचा त्याचा एक भाऊ होता तो झाला वडले कुंभकर्ण. आणि इतर जे त्याची प्रजा होती ते संपूर्ण प्रजा लंकेमधले राक्षस बनले सगळे त्या ब्राह्मणाच्या शापाने. आणि म्हणून त्या रावणाला मारण्यासाठी आणि रामाचा अवतार. अजून सांगू का वैकुंठामधले जय आणि विजय
सनकादिक मुनी भगवंताच्या भेटीसाठी गेले वैकुंठ धामाला, तर त्या जय विजयाने त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही. भागवतामध्ये कथा आहे, जाऊ दिलं नाही, अडवलं. आणि त्या सनकादिकांनी शाप दिला, अरे मूर्ख हो, तुम्ही देवाच्या दरबारामध्ये राहून सुद्धा म्हटले तुमचा अभिमान गेलेला नाही, अहंकार गेलेला नाही, तुम्ही म्हणजे राक्षसासारखं वर्तन करता, जा म्हणले तुम्ही दोघेही राक्षस व्हाल. आणि तो जय नावाचा जो द्वारपाल आहे तो रावण झाला, आणि विजय नावाचा जो द्वारपाल आहे तो कुंभकर्ण झाला, आणि त्याला मारण्यासाठी रामाचा अवतार विठ्ठल. सांगू का परमसती असुराधिपणा देवल काही नदी काही पुरारी राम सिया राम सिया राम जय राम जय राम जय राम जय सिया राम जय राम जय जालंधर नावाचा राक्षस बलाढ्य होता अतिशय बरका. आणि तो त्याची जी पत्नी होती ती म्हणली पतिव्रता होती बरका, महासती परमसती असुराधिपणारी. आणि भगवान शंकराच्या सोबत युद्ध चालू आहे, पण भगवान शंकराला देखील म्हणले तो आणि मरत नाही. तेही बलता हिन जितही पुरारी. मग भगवान विष्णूने काय केलं, हिचा पतिव्रता धर्म जे आहे आणि त्या धर्माच्या बळावर म्हटले, आणि तो राक्षस म्हणले मरत नाही. कोण? जालंधर. म्हणून भगवान महाविष्णूने तो युद्धामध्ये असताना आणि त्या जालंधराचं रूप घेतलं. भगवान महाविष्णू जालंधर बनले आणि आवाज दिला की वृंदा, म्हणले दार उघड. दार उघडलं आणि त्या वृंदा राणीचा भगवान महाविष्णूने त्या जालंधराच्या रूपामध्ये तिचा भोग घेतला, आणि भोग घेतल्याबरोबर तिचा पतिव्रता धर्म नष्ट झाला. आणि नष्ट झाल्याबरोबर तिकडे आणि युद्धामध्ये तो जालंधर राक्षस मारला गेला. विठ्ठल जालंधर रावण भयऊ रणहती राम परम पद दयऊ. तो जालंधर दुसऱ्या जन्मामध्ये दुसऱ्या अवतारामध्ये कोण झाला? रावण झाला. आणि त्या रावणाला मारण्यासाठी रामचंद्राचा अवतार. विठ्ठल आणि तो जो रावण आहे आणि त्या रावणाचं राज्य बर का इकडे तिकडे म्हणले सर्व पाप कर्म करायला लागले. कोणत्या गावाला आग लावा म्हणले, गाईला कापा, गोमांस ऋषी मुनी हवन करत असतील, यज्ञ करत असतील, त्या यज्ञामध्ये नेऊन टाका, अशा प्रकारचं उत्पात करायला लागले. आणि त्या वेळेला मात्र सर्व आणि देव मिळून भगवंताची स्तुती केली. जय जगद्नायक जन सुखदायक प्रणतपाल भगवंता बोधिज हितकारी जय असुरारी सिंधुसुता प्रियकंता. पालन सुरधरणी अद्भुत करणी मरमहि जानहि कोई. शोकज कृपाला दीन दयाला करमो अनुग्रह सो. भगवंताची विनंती केली की देवा, आता म्हणले तुम्ही या राक्षसाला दंड देण्यासाठी, त्या रावणाचा वध करण्यासाठी आता म्हणले तुम्ही या भूमीवर अवतार घ्या. आणि इकडे दशरथ राजा बरं का, दशरथ राजाला म्हणले पुत्र संतान नाही. शांतनु नावाचा म्हणले आणि त्याचा बंधू होता, त्याची मुलगी होती शांता, आणि ती शांता शृंग ऋषीला देण्यात आली. जबरदस्तीने त्याचं लग्न लावून दिलं आणि त्यांच्या हातून म्हणले ते आणि यज्ञ करून घेतात. यज्ञ करत असताना त्या यज्ञामधून साक्षात आणि यज्ञ नारायण प्रगट झाले. आणि त्यांनी त्या यज्ञामधून आणि पायस पात्र घेऊन म्हणले प्रसाद घेऊन, आणि ते प्रसाद सर्व राण्याला वाटलेला आहे. तीनही राण्याला तो प्रसाद खाण्यासाठी दिला. पण म्हणले
कैकेयीला अगोदर मिळालं नाही म्हणून तिला म्हटले राग आला होता बरं का. ती विचार करते पण तेवढ्यामध्ये काय झालं, प्रसाद वागवायचा नाही बरं का जास्त वेळपर्यंत. प्रसाद लगेच्या लगे ग्रहण करून घ्यायचा. चांगली गोष्ट हे लवकर ग्रहण करायची. विठ्ठल विलंब करिता विघ्न ओढवेल. आणि ओढवलं विघ्न. काय झालं, पिंड घारीने जडविला. असा तो प्रसाद उचलला घारीने आणि उचलून घेऊनच गेली. कुठं, पार म्हणले त्या अंजना पर्वतावर. तिथे म्हणले अंजनी माता, ऋषभ पर्वतावर अंजनी माता तपस्या करत होती आणि तिच्या आंघोळीमध्ये नेऊन तो प्रसाद टाकून दिला. पिंड घारीने आणि अंजनीने तो ठेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले मोठी. ज्या पिंडामधून, ज्या प्रसादामधून राम जन्माला आले, रामाचा अवतार आहे, त्याच पिंडामधून मारुती सुद्धा जन्माला आले. विठ्ठल आणि मग आपलं मन प्रसन्न केले या दोघी राण्यांनी आणि त्यांनी सुद्धा म्हटले मग आपल्या ह्याच्यातला आणि भाग अर्धा भाग करून तिला दिला. आणि म्हणून तिच्या एकटीच्या जवळ 2 भाग झाले. म्हणून तिला 2 पुत्र झाले. सुमित्रेला 1 आणि कौशल्याला 1. आणि नंतर म्हटले 3ही राण्या गर्भवती आहेत. आणि गर्भवती असताना म्हणजे राजा दशरथाने डोहाळे विचारले होते. ते महत्वाचं आहे बरं. कारण का म्हणून महत्वाचं आहे की उदरामध्ये, कौशल्या मातेच्या उदरामध्ये श्रीरामचंद्र प्रभू होते. मग डोहाळे कशाला म्हणतात, ती बाई बोलत नसते तर उदरामधला गर्भ बोलत असते बरं का. आणि म्हणून ती म्हणाली होती आणि धनुष्य मारिल ऋतू वसंताचा उत्तम आहे चैत्र मास. आणि त्यातल्या त्यात म्हणले आपल्या हिंदू सनातन संस्कृतीनुसार आपला हा पहिलाच महिना आहे आणि गुढीपाडवा आपला पहिलाच दिवस आहे. शुक्ल पक्ष ही नवमी आणि संपूर्ण आकाशामध्ये सर्व देव लोकांची गर्दी झालेली आहे. ते देव हातामध्ये गुलाल अक्षत फूल घेऊन म्हटले आणि तयार आहेत उधळण्यासाठी. असं वर्णन केलं की जेही दीन राम जन्म श्रुती गावे तीरथ सकल तहा चली आवे. ज्या दिवशी रामाचा जन्म होतो, राम जन्माच्या दिवशी संपूर्ण आणि लोक जे आहेत, इतर लोक आहेत बरं का, ब्रह्मलोक आहे, सत्यलोक आहे, ते सर्वच्या सर्व म्हणले अयोध्यापुरीला असतात. जेवढे जगामध्ये तीर्थ आहेत ते सर्व तीर्थ आणि अयोध्या नगरीला असतात बरं का. तीर्थ सकलतः चली आवई. हो शीतन घामा म्हणजे अतिशय ऊन नाही तिकडे बरं का, आपल्याकडे आहे अयोध्येला अजून काही. हो अतिशय ऊन नाही, अतिशय म्हणजे थंडी सुद्धा नाही. आणि अशा वातावरणामध्ये नवमी तिथी आहे आणि दुपारी बरोबर 12 वाजता हे आपण म्हणतो 12 वाजता, पण खरा शब्द काय आहे, माध्यान्ह काळ. माध्यान्हाची दिन करत आणि काळ भरी होयत तीर, त्याला माध्यान्ह काळ म्हणतात. परंतु सरासरी माध्यान्ह काळाचा जो आणि सेंटर आहे त्याला आपण बिंदू म्हणतो, केंद्रबिंदू, तो 12 वाजता धरावं लागते. पण कधी कधी
12:09 जन्म असते. मागच्या वर्षी 12:11 काहीतरी जन्म होता आणि या वर्षी आता 12:11 या वर्षी 12:20 21 मिनिटाने धरून घेऊ आपण. विठ्ठल आणि अशा वातावरणामध्ये आजही आणि भयंकर 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 गर्दी आहे बरं का अयोध्या नगरीमध्ये. आता तिथे काय पाहावं लागते हो. आपलं हे दुपटाकळी गाव जर अयोध्या नगरी सारखं झालं तर साक्षात अयोध्या नगरीला काय पाहावं लागते. तिथे तर सोडून द्या तिचा आनंद. तो आनंद ब्रह्मदेवालाही वर्णन करता येत नाही. आणि म्हणून आपल्या गावामध्ये आपल्या या श्रीराम मंदिरामध्ये आणि आज ते जन्माच्या कीर्तनाची सेवा जन्माचा विषय आपण सांगितला बघा. जेवणिया चक्रगदा हाती धंदा करीतो भक्तानाची पायापाशी संपूर्ण विषय आपण सांगितला. दुर्जनाचे संवारी अव्यक्तते आकारले. तो व्यक्त आहे म्हणले परंतु व्यक्त होऊन आणि तो म्हणले आणि शरीर धारण करतो. निर्गुण आहे पण सगुण बनतो. आणि काय करतो म्हणले जे जे भक्ताची इच्छा असेल ती संपूर्ण भक्ताची इच्छा पूर्ण करतो. आणि जया तैसा विठ्ठल ज्ञानेश्वर आईच्या उदरामधून बरं का. आईच्या उदरामधून आईच्या योनीच्या द्वारे आणि तुमचा आमचा ते जन्म होते. कसा म्हणले भगवंताचा जन्म नाही. त्याचा जन्म कसा आयोनी आणि प्रगटला हा म्हणा मोठ्याने म्हणा जोराने आणि हा चरण म्हणून गुरु आहे. आयोनी Ram
झाल्यानंतर मग आरती होईल.